लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य या रामरक्षा स्तोत्राच्या प्रारंभापासून रामरक्षाची अवर्तने भीमरूपीचे पठण, जय श्रीरामाचा जयघोष आणि सियावर रामचंद्र की जयच्या उद्घोषानं संपूर्ण नाशिक शहरास दुमदुमून गेलेले आहे. अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील हुंडीवाला लेन भागातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात आज लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच हनुमान चालीसा पठण, रामरक्षा स्तोत्र पठण, विष्णू सहस्रनाम पठण देखील या ठिकाणी संपन्न झालेले आहे. अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या पुरातन श्री ज्ञानेश्वर मंदिराचे पुजारी पांडुरंग शौचे यांनी या सर्व उपक्रमांविषयी अधिक माहिती दिलेली आहे. हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा आपणही काही करावं, प्रत्येक हिंदूंनी हा सण साजरा करावा, ही जी भावना निर्माण झाली होती, त्या भावनेतून नाशिकमधलं हे जुन्यातलं असं असणारं ज्ञानेश्वर मंदिर, या मंदिरात सुद्धा हा सोहळा व्हावा या दृष्टीने दिनांक 16 ते 22 या तारखेपर्यंत रोज या ठिकाणी रामरक्षा पठण आणि विष्णू सहस्रनाम गीतापाठ आणि हनुमान चालीसा भीमरूपी याचे पाठ करून हा कार्यक्रम आपण साजरा केला. आज या प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी आपण वैदिक लोक ब्राह्मण बोलवून या ठिकाणी वेदाचं उच्चारण होणार आहे, पुरुषसूक्ताचे आवर्तन होणार आहेत आणि त्यानंतर अयोध्येहून आलेल्या अक्षदा आणि फुलं हे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला समर्पण केलं जाईल आणि या ठिकाणी दिवसभर भक्त भाविकांना लाडूचा प्रसाद, मोतीचूर लाडूचा प्रसाद वाटप होईल. संध्याकाळी रामरक्षा, नंतर हनुमान चालीसा आणि भीमरूपी याचं पठण करून मंदिरभर आणि रस्त्यावर सुद्धा दीपप्रज्वलन करून हा उत्सव मोठ्या पद्धतीने साजरा होणार आहे. अशा पद्धतीने शंखनाद, तुतारीनाद अशा पद्धतीने हा उत्साहात कार्यक्रम होतोय आणि आपणही तो करतो आहोत, त्याचा मला आनंद आहे.
राम आणि नाशिकचं अनोखं असं नातं आहे, त्यामुळे जितका जल्लोष आणि उत्साह अयोध्या शहरात पाहायला मिळतो आहे, त्याच तोडीनं नाशिककरांमध्ये देखील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं उत्साह संचारलेला आहे. नाशिकच्या मुख्य श्री काळाराम मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरांमध्ये आज धार्मिक उपक्रम साजरे केले जात आहे. आज सायंकाळपर्यंत या सर्व धार्मिक सोहळ्यांची रेलचेल, त्यासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान हुंडीवाला लेन परिसरातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात 16 जानेवारीपासून धार्मिक उपक्रमांना सुरुवात झालेली होती. आज या उपक्रमांची सांगता होणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.